वक्तव्य करणारे जैन मुनी निलेश चंद्र यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे आणि ज्यात ते ठाकरे बंधूंवर विखारी टीका करताना दिसतात। कबूतरखान्याचा वाद बाजूला ठेवून निलेश चंद्र ठाकरे बंधूंवर का निशाणा साधतात? कबूतरखान्याचा मुद्दा सरकार दरबारी असताना विरोधकांनाच का टार्गेट केलं जात आहे? निलेश चंद्र मुनी यांचा बोलविता धनी नेमका कोण आहे, बघूया। में एक भी आपको या पूरा परेल जो है ना, ये पूरा उद्धव ठाकरे का राज है इधर। तो मैं मराठी लोगों के दिमाग में से भ्रम निकाल दिया, मैंने राज ठाकरे के भी दिमाग से निकाल दिया मैंने। जैसे मुर्गी के चक्कर में शिवसेना के तू भी झिरो हो जाएगा। तो उद्धव ठाकरे जे आहे ते माझ्याबद्दल त्यांच्या उत्तर बोलायचं नाही आहे, कारण की बालासाहेबांचे जे विचार होते ते विचार त्यांच्यात नाही आहे। जैन मुनी निलेश चंद्र आपला लढा नेमका कशासाठी आहे हेच विसरलेले असावेत, कारण वाद नेमका कबूतरखान्याचा आहे की उद्धव आणि राज ठाकरेंच्या हिंदुत्वाचा हेच कळायला मार्ग नाहीये। सभा असो किंवा सत्संग, मोर्चा असो किंवा उपोषण, जैन मुनींच्या टार्गेटवर फक्त उद्धव आणि राज ठाकरे आहेत। जैन मुनींचा लालबाग परिसरातला एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे। यात त्यांनी ठाकरे बंधूंवर विखारी टीका केली आहे। तुम्हारा एक भी नगर सेवक, आज तुम्हारे बिल्डिंग के अंदर कोई प्रॉब्लम आता है तो यहाँ का अभी वो मुर्गी के चक्कर में एक भी आपको या पूरा परेल जो है ना, ये पूरा उद्धव ठाकरे का राज है इधर। और थापड़ मार मार के तुमको बोलेंगे वोट दो, इस लाल बाग में रहना होता। ये ध्यान रखना था। अभी तो मार रहे तुमको, वापस पीटेंगे। इसलिए क्या करो, मोदी ने कहा था बटोंगे तो कटोंगे। तो मैं जेलों को कहता हूं, तू बटोंगे तो तुम पीटोंगे। पूरा जा रहा, पूरे महाराष्ट्र में जाता, पूरा मराठी में लैंग्वेज भी बोलता हूं। तो मैं मराठी लोगों के दिमाग में से भ्रम निकाल दिया, मैंने राज ठाकरे के भी दिमाग से निकाल दिया मैंने। जैसे मुर्गी के चक्कर में शिवसेना के तू भी झिरो हो जाएगा। ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी हा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय। निलेश चंद्र यांचा लढा फक्त कबूतरखान्यासाठी नाही हे या व्हिडिओतून स्पष्ट झालंय, कारण त्यांची भाषा आणि प्रवचन फक्त राजकीय अजेंडा राबवण्यासाठी सुरू असल्याचं ठळकपणे जाणवतंय। आणि हा राजकीय अजेंडा नेमका कुणाचा आहे असा सवाल ठाकरे गटाकडून केला जातोय। आमदार, नगरसेवक उद्धव ठाकरे साहेबांचे जे कोण पदाधिकारी आहेत ते लालबाग परळमध्ये जैनांना मारतात आणि मतदान करायला लावतात। अशा प्रकारचं हास्यास्पद विधान भारतीय जनता पार्टीला जो काय त्यांचा खोटा अजेंडा राबवायचा आहे तो राबवण्यासाठी या तथाकथित मुनीला पुढे गेलाय। का मी राष्ट्रसंत आहे, मला जे राष्ट्रसंतची पदवी मिळाली आहे की अशी जो अल्लूपल्लूने मिळली आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटलाय। मीरा भाईंदर, विरार, डोंबिवली या भागात अमराठी लोकांना मारहाणीच्या अनेक घटना घडल्यात। याच घटनांचा संदर्भ देत निलेश चंद्र यांनी आता जशास तसं उत्तर देणार असा इशारा दिलाय। तो कटौती मोदी जी का संगत नहीं है, हमारे माननीय योगी जी का है। बटोंगे तो कटोंगे। तो मैंने कहा कि आप बटोंगे तो पिटोंगे, मतलब जो आपने तुम्हें गोष्ट क्या, जो आप मीरा भाईंदर के अंदर एक व्यक्ति भाषा के नाम पर उसे मारता है, उसे पीटता है, कहाँ तक उचित है? ये संविधान का उल्लंघन नहीं, कानून का उल्लंघन नहीं है। निलेश चंद्र यांनी थेट उद्धव आणि राज ठाकरेंवरही शाब्दिक हल्ले केलेत। तो उद्धव ठाकरे जे आहे ते माझ्याबद्दल त्यांच्या उत्तर बोलायचं नाही आहे, कारण की बालासाहेबांचे जे विचार होते ते विचार त्यांच्यात नाही आहे। थोडासा अंश मला राज ठाकरेमध्ये दिसतोय, बरोबर, थोडासा अंश त्याच्यामध्ये। त्यांनी हा जर बांगलादेश आहे, तुम्ही मराठीचा वाद छेडता, तुम्ही मराठीला मारता, अरे किती बांगलादेशी मुंबईमध्ये बसले आहेत, त्यांना हाकला। लव जिहाद आहे, लँड जिहाद आहे, मुंब्रामध्ये अलिगल मस्जिदीत बनले आहे, त्याच्यावर तुमचा काही निर्णय नाही आहे, मारवाडीला मारता। निलेश चंद्र सतत उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर टीका करतात, राज ठाकरेंचंही हिंदुत्व संपल्याचा दावा करतात, पण कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून ते काहीच बोलत नाहीत, कारण कबूतरखान्याचा लढा सरकार विरोधात आहे। मग सरकारविषयी ब्र शब्द न काढता निलेश चंद्र सतत राज आणि उद्धव ठाकरे यांना टार्गेट का करतात असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केलाय। विशेष म्हणजे निलेश चंद्र उद्धव आणि राज ठाकरेंबाबत काय बोलतायत याची भाजप नेत्यांना कसलीच कल्पनाही नाहीये। मुंबईचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतायत। मी त्या सर्वांना हात जोडून विनंती करणार आहे की मुंबई शहरामध्ये सर्व जाती धर्माची लोक एकत्रित राहतात आणि विशेषतः जैन समाज एक नेहमी अहिंसाच्या मार्गावरती चालणार आहे।
त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन मुंबईकरांचा आहे. कृपया करून असे मोर्चे काढून लोकांना त्या मोर्चामध्ये आग्रह धरून समाजामध्ये तीड निर्माण करू नका. आता जर सरकार तुमच्या विचाराचं आहे ना. कबूतर हा सब्जेक्ट हा प्युअरली एन्व्हायरमेंटल आणि मेडिकल सब्जेक्ट आहे. कबूतर या इकोसिस्टमचा एक भाग आहे. त्याला खाद्य मिळालं पाहिजे, त्याला खाद्य या कबुतरांना दिलं गेलं पाहिजे. ते खाद्य देत असताना मानवाला त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे आणि त्यामुळे हा मेडिकल ही सब्जेक्ट आहे. त्यामुळे नॉन हॅबिटेबल नॉन रेसिडेन्शियल एरियाजमध्ये कबूतरखाने स्थापन करण्याचा निर्णय हा मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे. तो स्वागतार्ह आहे. येणाऱ्या काळामध्ये नॉन रेसिडेन्शियल नॉन हॅबिटेबल एरियाजमध्ये कबूतरखाने स्थापन होतील. त्यांना त्या ठिकाणी खाद्य दिलं जाईल. मराठी विरुद्ध अमराठी या वादाचा फायदा नेमका कुणाला होणार आहे? निलेश चंद्र यांच्यासारख्या जैन मुनींचा बोलवता धनी कोण आहे? असे अनेक प्रश्न मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती उपस्थित होत आहेत. पण मुंबईचे मतदार या वादाला भुलणार की डोळसपणे मतदानाचा हक्क बजावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. देवेंद्र कोल्हटकरसह ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई.